साहेबांचा जेव्हा 2019ला या मतदारसंघातून पराभव झाला त्याच्यानंतर त्यांनी जो सातत्याने संपर्क ठेवला, लोकांच्या मध्ये राहणं, आमदार नसताना लोकांची कामं करणं, मला वाटतं याच्याशी लोक कुठेतरी कनेक्ट करत असतात. शेवटी आमदार झाल्यावरती आमदाराचा प्रेझेन्स सुद्धा तेवढा महत्त्वाचा असतो मतदारसंघामध्ये, जो अमोल साहेबांनी सातत्याने टिकवला. तुम्ही जर बघितलात तर यावेळेस पहिल्यांदा वैयक्तिक मुद्द्यांवर निवडणूक गेली नाही. निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर राहिली. निवडणूक ही कायम विकासाच्या मुद्द्यावरती राहिलेली आहे. आम्ही सुद्धा जेव्हा मी जेव्हा बोलत होते तेव्हा सुद्धा मी कंपॅरिझन हे विकासाच्या मुद्द्यांवरच करत होते दोन उमेदवारांवर. वैयक्तिक टीकेला यावेळेस गेलो नाही म्हणून पाटील माळी निवडणूक झाली. वारं फिरलं ही टॅगलाईन घेऊन तुम्ही या सगळ्या निवडणुकीला सामोरं गेला. काय दिसतंय वारं फिरलं काय? आम्ही जेव्हा प्रचाराला 2-3 महिने आधी पडलो बाहेर तेव्हा आम्हाला कळून चुकलं होतं की ग्राउंडचं वारं फिरलेलं आहे. आणि त्याच वेळेस आमच्या असं लक्षात आलं की वारं फिरले हे बोलता बोलता निघालेली टॅगलाईन होती. दक्षिण घेतलंय आता गोकुळ उरलंय अशा पद्धतीने एक टॅगलाईन मगाशी पाहायला मिळाली. काय नेमकं होणार की बघूया आता. होणार की 100% होणार आहे. पुढचं सगळं बघूया. मी कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलत नाही, पण निश्चित त्या दृष्टीने आमची वाटचाल राहील. माडिक माडिक परिवर्तन झालंय म्हणजे लोकांना कामाचा आमदार पाहिजे. मी लोकांना विचारलं होतं टिकाऊ पाहिजे का टिकाऊ पाहिजे, लोकांनी टिकाऊ निवडलेलं. 100%. भाजपच्या राज्याच्या उपाध्यक्षा राज्यात ज्या पद्धतीचा यश भाजपला मिळालेला आहे. मी पुन्हा सांगते